नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सूर्यपुत्र महान कर्ण याची महान गाथा. आज तुमच्यासमोर मी मित्रांनो शेअर करणार आहे. ही कहाणी अतिशय आपल्याला प्रेरणादायी ठरेल. आणि सूर्यपुत्र कर्ण हे असं महाभारतातलं एक कॅरेक्टर ज्याच्याविषयी जी उत्सुकता आहे ती आयुष्यभर कधी कमी न होणारी. अगदी 700-800 काय लाखो वर्ष ओलांडून गेलेत, पण उत्सुकता मात्र अजूनही कमी झालेली अजिबात नाही. मित्रांनो, आपण कर्णाविषयी अगदी तुम्ही ऐकलं असेल, कुठं सिरियलमध्ये पाहिलं असेल, पण मित्रांनो तुम्हाला अगदी कर्णाचे आयुष्यातले छोटे छोटे बारकावे असतील ते जर तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच तुम्हाला मदत करेल. मित्रांनो, मी अगदी बारीक बारीक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आधी ही कर्णाची कथा आपण अगदी आपले खूप पार्ट्स होतील, माझ्या मते 100-1 पार्ट्स तर नक्कीच होतील. आता आपला 4था पार्ट झालेला आहे. आता आपण 5व्या पार्टला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही ऐकण्याचं काम करा फक्त, बाकी सर्व काम मीच करेल मित्रांनो, ठीक आहे. सुरू करूया आपण आपली कहाणी. असाच एकदा मी कर्ण बोलतोय. कर्णाला बोलण्याची गरज पडते, कारण का कर्ण आतापर्यंत कधी कोणाला समजलाच नाही. कर्ण होता कोण, काय केलं, काहीच नाही. फक्त सूर्यपुत्र बोलतात त्याला की यार अंगराज कर्ण, राधे कर्ण, असे अनेक नावं आहे त्याची. परंतु ॲक्च्युअलमध्ये कर्ण होता कोण, खरा कोण होता तो, ॲक्च्युअलमध्ये कोणतेही होता. कोणते म्हणून दुसराच प्रसिद्ध झाला, कोणते म्हणून अर्जुनाच जास्त महत्त्व दिलं गेलं, पण ॲक्च्युअलमध्ये कोणते कोण हाच तर कोणतेही होता. हे कधी कोणाला समजलंच नाही. कर्ण कधी कोणाला समजलंच नाही. आत्तापर्यंत जेवढं महाभारत ऐकलं, बोललं गेलं, कर्णाविषयी कोणी चांगले अपशब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला जास्त. त्याचा रिॲलिटी कधी बाहेर आणलीच नाही. तो असा नव्हताच. तो असेल मित्र दुर्योधनाचा, परंतु तो नियतीच्या मार्गाने चालणारा होता. ज्या आयुष्यात त्यानं कधी चूक नाही केली. एक चूक असेल फक्त, अपवाद द्रौपदीचा असेल. अपवाद द्रौपदीचं वस्त्रहरणच असेल फक्त. ते सोडता त्याच्या आयुष्यातली एकही चूक नव्हती. तरी पण त्यानं असंच जीवन जगलाय जे कोणी जगू नाही शकत. आणि आहे तर उच्च कुळातला, परंतु जगला कसा, एकदम साधं सामान्य सर्वसामान्य जीवन मित्रांनो. पण जीवाला हुरहुर लागणारी कहाणीच कर्णाची कहाणी. त्याला वाटतं बोलावं असं, तो राहून गेलं काहीतरी आयुष्यात, राहून जातं. प्रत्येक गोष्ट कंप्लीट नाही होत, तर कर्णालाही लागू पडते ती गोष्ट. तर मित्रांनो, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जी हवी व्यक्ती होती ती व्यक्ती आलेली. वृषालीवर त्यांनी खूप प्रेम केलं. वृषाली आली त्याच्या आयुष्यामध्ये, परंतु अशा काही गोष्टी राहून गेल्या त्याच्या आयुष्यामध्ये त्याला भेटल्याच नाही. त्यापासून तो कायमच वंचित राहिला आणि तो कायमच राहिला. त्यानंतर तो कधी आयुष्यभर त्याला ती गोष्ट, ती कमतरता, ते प्रेम ते नाहीच भेटलं शेवटी. तरी राधामाता काही कमी नव्हती. ती कुठेही एक तसूभर प्रेम त्याच्यावर कमी नाही करून दिला. राधामातेला आपण खूप 100% आपण तिचं योगदान एवढं सर्व घडवण्यामध्ये कर्णाला तिचा हात असणारच. ती नसती तर मग कर्ण असं आहे ना मित्रांनो. चला तर जाऊया आपण आपल्या कहाणीमध्ये येऊया. सूर्यपुत्र कर्ण बोलतोय. असाच एकदा मी अश्वत्थाम्याबरोबर राजवाड्यावर गेलो होतो. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर दुर्योधनाचे मामा म्हणजे कोण, शकुनी, सर्वांना माहीत असतील. असा कोणी माणूस नाही त्याला माहीत नाही शकुनी मामा. शकुनी हातात एक पांढरा शुभ्र राजहंस घेऊन बसले होते. मला त्या पांढऱ्या पक्षाबद्दल फारच आकर्षण होतं. पाण्यातून आपल्या पायांची वल्ली मारत मानेला किती एडदार झटके देत फिरत असतो तो. जणू जल साम्राज्याचा तो एकटाच सम्राट असतो. आम्ही दोघे म्हणजे शोन आणि मी शकुनी मामांजवळ गेलो. ते जवळजवळ महाराज धृतराष्ट्रासारखेच दिसत होते, पण त्यांना एक सवय होती. बोलताना ते नेहमी भुवया उडवीत. त्यांच्या बारीक डोळ्यांवरच्या जाड भुवयांकडं त्यांच्याशी बोलणाऱ्यांचं वारंवार लक्ष जाईल. हातांतील राजहंसाला गोंजारत त्यांनी अश्वत्थाम्याला विचारलं, काय अश्वत्थामा, कुठपर्यंत आलेत सगळे राजकुमार युद्धशस्त्रात? अर्जुन धनुष्यात, दुर्योधन गदेत, भीम कुस्तीत, नकुल खड्गात, दुःशासन मुष्टीदात, सहदेव चक्रात आणि युधिष्ठिर युद्धनीतीत अगदी निपुण झालेत. अश्वत्थाम्यानं उत्तर दिलं, मग एकदा सगळ्यांची परीक्षा घ्यायलाच पाहिजे लवकर. हो तर बाबा, त्याच विचारत आहेत. अश्वत्थाम्यानं सांगितलं. एवढ्यात एक सेवक दगडी पात्रातून दूध घेऊन आला. त्यानं ते पात्र तलावाच्या काठावर ठेवलं.
शकुनी मामांनी हातातील राजहंस अश्वत्थाम्याच्या हाती दिला. वाकून त्यांनी तलावातील ओंजळीवर पाणी घेतलं आणि त्या दगडी पात्रात ओतलं. ही दुधाची काटकसर आहे की काय मामा? अश्वत्थाम्याने विचारलं. नाही, हा राजहंस आहे. हा पात्रात कितीही पाणी घातलं तरी तो ते पिणार नाही. उत्तर याला हात पुसीत शकुनी मामांनी त्या भोया उडीत सांगितलं. ते कसं काय? बघच आता प्रत्यक्ष, असं म्हणत मामांनी राजहंसाला हळूच अश्वत्थाम्याच्या हातातून घेतलेलं त्या दगडी पात्राजवळ ठेवलं. लागली त्या पक्षानं आपली एडदार मान त्या दगडी पात्रात खुपसली. चुरचुर चुर आवाज करीत तो दूध पिऊ लागला. थोड्याच वेळात त्यानं मान बाहेर काढून ती एकदा झटकली. त्याच्या चोचीत अडकलेल्या दुधाचे 4 तुषार उडाले. आम्ही सर्वांनी कुतूहलानं डोकावून त्या दगडी पात्रात पाहिलं. त्यात ओंजळभर पाणी तसंच शिल्लक होतं, नुसतं निव्वळ पाणी. शकुनी मामाने ते परत तलावात ओतलं आणि भुवया उडवल्या. मला त्या सर्व घटनेचं अतिशय आश्चर्य वाटलं. विचारांचे घोडे माझ्या मनाचा रथ ओढू लागले. माणूस सुद्धा त्या राजहंसासारखा नसतो का? आपल्याला हवं तेवढंच घेणारा आणि नको ते टाकणारा. मी नाही का तसंच केलेलं? युवराज दुर्योधन आणि अश्वत्थामा या दोघांशिवाय त्या अफाट राजनगरीतील मी इतर कुणाला जवळ केलं नव्हतं. का वाटतं नव्हतं त्यांच्या इतरांबद्दल जिव्हाळा? काहीतरी कारण असेल, काहीतरी वेगळं असेल यांच्यामध्ये. कसं उत्तर देता येईल त्याचं? त्या राजहंसाला कधी सांगता येईल की काय की पाणी त्याने सोडून बरोबर अचूक दूध कसं निवडलं? पण यात माझा तरी काय दोष आहे? युवराज दुर्योधनानं माझी आस्थेने विचारपूस केली म्हणून त्याच्याबद्दल मला प्रेम वाटतंय. माणसाचं प्रेम हे धरतीसारखं असतं. अगोदर एक दाणा पेरावा लागतो, तेव्हा धरती अनेक दाण्यांनी पिचून भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होत असतो. म्हणूनच मला दुर्योधनाबद्दल प्रेम वाटतं होतं. अश्वत्थामा तर निरागस आणि मनमोकळा होता. त्याच्यात आणि शोणात मला कधीच काही फरक वाटला नाही. बाकीच्या कुणाची माझ्याशी ओळख नव्हती. ती करून घेता येणं शक्यही नव्हतं, कारण तेवढा वेळ मला नव्हता. तो भीम तर आपल्या ताकदीच्या जोरावर नेहमी त्या आखाड्याच्या मातीत लोळत पडलेला असे. जेव्हा बाहेर पडला असे तेव्हा तो नुसता काही ना काही खाई. किती बसाडा होता त्याचा आवाज. डोळे भोकरासारखे मोठे आणि झोपला की वादळी वाऱ्यासारखा घोरे. तो ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर तर अश्वत्थाम्याशी नुसता घटका युद्ध, नीती, कर्तव्य असल्या अवघड विचारांवर बोलत राही. तो स्वतःला कुरूंचा युवराज माने. विदुर पितामह तसंच मानत असावेत. दुर्योधनाला काही ते मान्य नव्हतं. तो स्वतःला अग्रहान युवराज म्हणून घेई. नकुल आणि सहदेव म्हणजे तरी कोण आहेत, कसे दिसतात आणि काय करतात हे मला माहीत नव्हतं. युवराज दुर्योधन आणि दुःशासन सोडले तर बाकी सर्वजण माझे म्हणजे निष्कारण वाढलेली बांडगुळं वाटतं. काय करायची होती त्यांची ओळख? माणसानं त्या राजहंसासारखं असावं. जे माणसाला पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडावं, असंही मला वाटलं होतं. मी आणि अश्वत्थाम्या राजवाड्यावरून परत आलो. येताना काहीतरी आठवल्यामुळं अश्वत्थामा मध्येच म्हणाला, "कर्णा, मी तुझ्याबद्दल काहीही बोललो नाही मामांना. त्यांनी तुला राजकुमारांची तयारी विचारली होती, सगळ्या युद्धशाळेतील शिष्यांची नाही. तरी पण मला पुष्कळ सांगता आलं असतं तुझ्याबद्दल. काय काय सांगितलं असतंस तू माझ्याबद्दल? या कुंडलाबद्दल आणि कवचाबद्दलच ना? त्याची माहिती आता नगरीतील सर्वांनाच झाली आहे." "नाही, मी म्हणाला असतो अर्जुन धनुष्यात, दुर्योधन गदेत, भीम मल्लविद्येत, नकुल खड्गात, दुःशासन मष्टयुद्धात, सहदेव चक्रात, युधिष्ठिर युद्धनीतीत आणि कर्ण या सर्वांच्या सर्व प्रकरणात अगदी प्रवीण झाला आहे." तो स्तुती करून म्हणून बोलता सत्य बोलता हे संबंध कठीण होतं, कारण प्रेम माणसाला अंध करतं. मी त्याचा मित्र होतो. त्याचा मित्रप्रेम त्याला अंध करू शकणार नाही, म्हणून मी काहीच बोललो नाही. अर्ध्या तपाचा काल पक्षांचा थवा उठून जातो ना, तसा केव्हा उडून गेला हे कळलंच नाही. युद्धशास्त्रातील शिकायचं काहीच शिल्लक राहिलं नाही. उलट मी आणि शोनानं केलेल्या रात्रीच्या जदा सरावामुळं आमच्याजवळ स्वतःचे असे प्रत्येक शास्त्रातले खास वेगळे हात होते. मल्लविद्येच्या आखाड्यात मी घटकाभर नुसती मेहनत घेतली नव्हती, तर एकाच वेळी 4 मल्लयुवकांबरोबर मंडळ खेळलो होतो. काय कोणाला ठाऊक, पण व्यायाम करताना मला दमल्यासारखं कधीच वाटत नसे. उलट जसजसा मी व्यायाम करी तसं माझं अंग तापत जाई. कधी कधी ते इतकं तापत असे की माझ्याबरोबर होद खेळणारे खवडेदार म्हणत, "कर्णा, असाच जा आणि 2 घटकं गंगेच्या पाण्यात पडून अगोदर आपलं अंग थंड कर आणि मगच तुझ्याबरोबर मल्लमंडळ खेळायला बोलाव. तो शरीर आहे की रथाची रसरशीत तापलेली घाव." माझ्या भाऊकंटक डावाला तर ते इतके घाबरत की तो डाव घालण्यासाठी मी शरीराची चपळाईनं हालचाल सुरू करू लागलो की ते सरळ आपण होऊनच उताने पडत. ह्या डावांचं एक वैशिष्ट्य होतं.
प्रतिस्पर्ध्याची मान या डावात कधी सापडले असे की अंगातली सगळी शक्ती हातात ते कुठून दबाव हळूहळू वाढवीत गेलं की श्वास कोंडून प्रतिस्पर्धी घुसमटून मरून जाई. त्याचे हात आणि पाय पाठीवर त्यावेळी मोगळीसारखे असे बांधलेले असत की मानेवरचा हात काढून घेण्याची शक्ती त्याच्यात असली तरीही त्याला ते शक्य होत नसे. हा माझा खास ठेवणीतला डाव होता आणि युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो केवळ द्वंद्वाच्या वेळी इतक्या क्रूरपणे वापरता येई. द्वंद्वाची कल्पना एकच होती. 2 योद्ध्यांपैकी त्यात एकच शिल्लक उरे. या युद्धाचा एकच निकाल असे, विजय किंवा मरण. एखादा योद्धा मरणाच्या भीतीने शरण आला तर त्याला जीवदान मिळे, पण ते जीवदान म्हणजे विधवा स्त्रीच्या जगण्यासारखंच असे. योद्ध्यांच्या राज्यात अशा जीवदान मागण्याला काळीची किंमत नसे. अशा 2 युद्धासाठी लागणारे सगळेच डाव मी शिकलो होतो, पण या सगळ्यात माझा अधिक भरोसा होता तो एका डावावर, भाऊकंटकावर. काळाच्या वाऱ्याबरोबर अशी दिवसारात्रीची अनेक ओलीसुकी पानं निघून गेली. रोज भल्या पहाटे उठणं, गंगेत मनसुक्त डुबणं, सकाळपासून दुपारपर्यंत पाठ चांगली तापेपर्यंत गंगेत राहूनच सूर्यदेवांची आराधना करणं, दिवसभर युद्धशाळेत शूल, तोमर, शताग्नी, प्राप्त, परीघ, भ्रुशुंडी, खडग, गदा, पट्टे अशा निरनिराळ्या शस्त्र फिरवणं. वेळ अपुरा वाढला तर रात्री शोनाला घेऊन पेलत्याच्या दुसर प्रकारात अचूक लक्षवेध करणं आणि शेवटी दिवसभर घडलेल्या घटनांचे चिंतन करीत कधी कधी चंपानगरच्या आठवणी मनात घोळीत झोपी जाणं. या चाकोरीत आता अर्धतप गेलं. बालपणातील वसू आता मनाच्या प्रांगणातून दौडण्याचा झाला. चंपानगरीची जागा आता हस्तिनापुराने घेतली. कुतूहल आणि शंका यांची जागा आता संयम आणि सामर्थ्य यांनी घेतली. चंपानगरीत गंगाकिनारी वाळूत उमटणारी चिमुकली पावलं आता हस्तिनापुराच्या भूमीवर भक्कमपणे ऋतू लागली. काळाच्या अजगरानं 6 वर्षांचा काळ गिळला होता. 6 वर्ष. या 6 वर्षात काय घडलं आणि काय नाही ते सांगायचं म्हटलं तर ती एक स्वतंत्र कथाच होईल. या 6 वर्षात मी म्हणजे युद्धशाळेतला केवळ एक शिष्य होतो. इथं शिष्यासारखं कुणीही मला कधी वागवलं नाही. द्रोणाचार्यांच्या दृष्टीखाली माझं कृपाचार्यांच्या पथकात नाव होतं. त्या पथकात हस्तिनापुरातले सगळे सामान्य शिष्य होते. त्या सामान्य शिष्यांतला मी सर्वात सामान्य होतो. शिष्यांच्या घरीत कृपाचार्यांनी किंवा द्रोणाचार्यांनी माझी कधीच विचारपूस केली नव्हती. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी मला विचारावं, माझ्या पाठीवर हात फिरवावा असंही मला कधी वाटलंही नव्हतं. ज्यावेळी मला शस्त्रातला एखादा अवघड हात समजत नसे त्यावेळी क्षणभर मी डोळे मिटून माझ्या गुरुचं सूर्यदेवाचं स्मरण करी आणि या क्षणीची जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पळत मी तो हात करून मोकळा होई. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असू शकत नाही. शिष्यावस्थेत माझी सर्व श्रद्धा माझ्या गुरुवर होती. भीतीचा कधी लवलेशही मला शिवला नाही. पण मधून माझं मन बंड करून उठे. ते एवढ्याचसाठी की शाळेतील हे दोन्ही गुरुदेव माझे कधीच काय विचारपूस करीत नाहीत. कर्ण म्हणजे एक दगडाचा पुतळा आहे असं त्यांना वाटतंय काय? तहानलेल्या माणसाला समुद्रात असून पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायला मिळत नसतो, तशी माझी अवस्था होई. माझे हे विचार कोणाजवळ तरी बोलून दाखवावेत म्हटलं तर शोनाशिवाय दुसरं कोण होतं. माझं मन घुसमटून गेलं होतं. मोठ्या माणसांनी जवळ घेऊन लहानांचे दोष दाखवले तर बरं असतं, पण त्यांची उपेक्षा केली तर, त्यांचा अनुल्लेख केला तर त्यांच्या मनाचा अंकुर कोंदटतो. मग फुटेल तिकडे तो बाहेर पडतो. या 6 वर्षात मला काय मिळालं होतं? निव्वळ घोर उपेक्षा, जळजळीत उल्लेख. कर्ण नावाचा कुणी एक शिष्य युद्धशाळेत आहे हे कुणालाही माहीत नव्हतं. पुढं करण्याची मला सवय नव्हती. त्यामुळं माझं आणि शोनाचं एक वेगळं असं जग हस्तिनापुरातल्या युद्धशाळेत सुद्धा आपोआपच निर्माण झालं होतं. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यावरच्या आदराऐवजी ती जागा शंकेनं घेतली होती. आपले हे नावाचेच गुरु आहेत असं वाटे. जे शिष्यांची मन ओळखत नाहीत ते कसले गुरु? त्यांच्या मनाची कळी प्रेमाच्या फुंकरीनं फुलवीत नसतात ते कसले गुरु? माझं मन गुरुप्रेमासाठी तळमळे आणि म्हणूनच मी माझी पाठ रोज उन्हात तापेपर्यंत माझ्या गुरूंचा हात पाठीवरून फिरून घेई. सूर्यदेवांना अर्घ्य देत राही. असा रोज तापून निघत असल्यामुळे माझी पाठ आता रसरशीत झाली होती. याच्या उलट शाळेतील सर्व राजपुत्र शिष्यांची स्थिती होती. कृपाचार्य द्रोणाचार्य यांचा अतिशय आवडता होता. पांडुपुत्र अर्जुन तो एकटाच का लाडका म्हणून युवराज दुर्योधन मुद्दाम दुसरंच काहीतरी कारण काढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करी. त्याचं पर्यवसन भांडणात होई. आपल्या भावाला
छेडल्याबद्दल भीमाला राग येई तो त्याला कधीच आवरता येत नसे. दाट होठ खाऊन तो मिळेल त्याला झोडपून काढी. द्रोणाचार्यांच्या भीतीनं भांडणाची कागाळी कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचवीत नसत. एकदा तर एक असं ऐकायला मिळालं की ते सगळेजण मिळून वनविहारासाठी नगराबाहेर गेले असताना दुर्योधनानं दुःशासनाच्या मदतीनं भीमाचे हातपाय तो झोपला असताना रानवेलींनी करकचून बांधून त्याला सरळ एका तळ्यात फेकला. परंतु भीमाला काही झालं नाही. त्याला जलदेवतांनी तोड सोडविला म्हणे. मला तर कधीच खरं वाटलं नाही, कारण एकतर भीमाला त्यांनी तसा तळ्यात टाकला असता तर तो कधीच जिवंत राहिला नसता, कारण तळ्यात जलदेवता नसतात, तिथं विशाल जबड्याचे मासे आणि क्रूर मगरी असतात. दुसरं म्हणजे आपल्याला ठार मारण्याचा कट कोणीतरी केला आहे हे त्याला तळ्याबाहेर आल्यावर समजलंच असतं. हे काम दुर्योधनाशिवाय दुसऱ्या कुणाचं नाही हे जाणून त्यानं त्याला बाहेर येतात सरळ गतीनं ठेचून काढलं असतं, कारण भीमाला राग कधीच आवरत नव्हता. कुणीही सांगितलेलं तत्त्वानं त्यानं मानलं नसतं आणि कुणीही केलेल्या सांत्वनानं त्याचं मन समाधानी झालं नसतं. राजकुमारांची भांडणं सोडवताना आणि त्यांच्या सामर्थ्यानं तोंड भरून वर्णन करताना सार्थकचा एक कच्चित 2 मुलांकडे लक्ष द्यायला कुणाकडं सवड असणार, अशी ही 6 वर्ष गेली. एका किशोराचं तरुणात रूपांतर झालं. धाडसाची आणि आव्हानं देणारी प्रत्येक गोष्ट आता अंगावर घ्यावी असंही वाटू लागलं. तारुण्य ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या जंगलातील एकमेव राजमार्ग, निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत, मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा, भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा, विश्वकर्त्यांच्या अविरत धावणाऱ्या सतरातील सर्वात एटदार घोडा, माणसानं मानानं मिरवायचं काळ, काहीतरी मिळवण्याचा काळ, शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ, काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ. बालपणातील सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो, तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो. क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडे तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याला सहज सुंदर ओढ असते. जिथं जिथं आणि जे जे अशक्य असेल ते शक्य करण्याची अंगभूत उर्मी त्याच्यात असते. अशक्य शब्दच नसतो त्याच्या वेशात कोशात. अलीकडं मला माझ्याच लहानपणीच्या आणि किशोरावस्थेतील काही गोष्टींचं हसू होई. गंगेला गंगामाता म्हणणारा कर्ण, तिच्या काठी उत्तराईत शिंपले वेचणारा कर्ण, गरुडासारखा आकाशात जातो म्हणणारा कर्ण, पोरांच्या आग्रहाला मान देऊन राजा म्हणून पापानी सिंहासनावर बसणारा कर्ण, आपली कुंडलं कशी चमकतात हे गंगेच्या पाण्यात न्याहणारा कर्ण. किती फसवा होता त्यावेळेचा आनंद, किती फसवा होता त्यावेळेच्या श्रद्धा, किती संदिग्धता, किती अज्ञान. हे सगळं पुसट होत गेलं. काळाच्या टोळानं ते सगळं फस्त केलं. जीवनाच्या रथाचे वेग तारुण्याच्या सारथ्यानं आपल्या हाती घेतले. या रथाला 5 घोडे असतात: सामर्थ्य, महत्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य. जे सामर्थ्यशाली असतात ते तारुण्य. प्रकाश काहीतरी काळा असतो काय असलं सामर्थ्यशाली तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवितं. महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव. मी मोठा होईन, परस्त्रीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन, ही तरुणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरुणाच्या सर्व जीवन संगीतातला सगळ्यात उंच स्वर. भय हा या स्वराचा फुटलेला चिरकास आवाज. चिरका आवाज कुणाला काहीतरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही. अभिमान असतो तारुण्याचा. आत्मा ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही, आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही त्याला तयार असावं लागतं. आणि औदार्य म्हणजे तर तरुणांचा अलंकार. आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या रक्षणासाठी केलेला वापर, आपण जगून इतरांना जगवण्याचं समोल साधन, असं असतं तारुण्य. जिथं असतं तिथं अपमानाची चीड असते. जिथं ते असतं तिथं आपला न्याय, हक्कावर झालेल्या आक्रमणाची भिरड असते. जिथं ते असतं तिथं त्या अन्यायाचा पक्ष निखंदून काढतं. जिथं ते असतं तिथंच खऱ्या अर्थानं विजय असतो. तिथं प्रकाशही असतो. प्रकाश नसेल तर मग अंधकार, अपमानाला कवटाळणारा अंधकार, पराजयांचं विष अमृत म्हणून पचवणारा अंधकार, अन्यायाचं समर्थन करणारा अंधकार, आक्रमणाला भिणारा अंधकार. आता अश्वत्थाम्यावरच्या प्रेमाचं गाढ स्नेहात रूपांतर झालं होतं. सगळ्या हस्तिनापुरात तो एकटाच असा आता माझा जिव्हाळ्याचा मित्र झाला होता. एकदा तो आणि मी गंगेच्या काठी बोलत बसलो होतो. सहज बोलता तो मला म्हणाला, कर्णा, तू मला आवडतोस. याचं कारण केवळ तुझा स्वभाव हेच नाही तर तुझं
हे सुंदर शरीरही त्याला कारण आहे. इतकं सुंदर दिसतोय काय मी? होय, तुला याची कल्पना नसेल. तू रोज त्या ज्यावेळेस स्नान करून भर उन्हातून गंगेवरून येत असतोस, तेव्हा सगळे सामाजिक बंधनाचे नियम धाब्यावर बसून या नगरातील स्त्रिया काहीतरी कारण काढून सौधावरची गवाक्ष उघडतात, केवळ तुला पाहण्यासाठी. काय म्हणतोस? काय अश्वत्थामा? असं असेल तर मग आजपासून मला गंगेचा मार्ग बदलावा लागेल. होय कर्णा, तुझे वृषभासारखे भरगच्च खांदे, जास्वंदीच्या फुलासारखे लाल गाल, त्यावर तुझ्या कानांतील कुंडलातून पडणारी त्याची निळसर वलय, खडगाच्या पाद्याचा सरळ आणि नारदार नाक, धनुष्याच्या दंडासारख्या वक्र आणि रेखीव भोवया, काटे भोवरीच्या फुलासारखे निळेशार डोळे, थाळींसारखं भव्य कपाळ, मानेवरून खांद्यावर रोळणारे महाराजांच्या मुकुटातील सोन्यालाही लाजवतील असे सोनेरी कुरळे दाट केश आणि रथाच्या खांबासारखे शरीराचे पिळदार स्नायू, असं सारं स्वर्ग वैभव असल्यावर कुणाला तू आवडणार नाहीस? अश्वत्थाम्यानं खरं बोलतो तू रागवणार नाही अशी मला खात्री आहे. सांग कर्णा, तुझ्या वडिलांना का नाही यापैकी एकही गोष्ट कधी आवडली? या 6 वर्षात त्यांना आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाला कर्ण म्हणजे कोण आणि कुठं आहे हे तरी माहीत आहे काय? खरं आहे कर्ण, तू पण एकटा असा नाहीस. शस्त्रविद्या शिकवण्याचा निमित्तानं निषाद पर्वतावरून शेकडो योजनं तुडवीत आलेल्या निषादराज हिरण्यधनुच्या पुत्राचं एकलव्याचंही हेच दुःख आहे. तुला तुझं मन मोकळं करायला निदान इथं मी तरी आहे. पण त्या एकलव्याला काय आवडलं असेल माझ्या बाबांच्या विषयी? कल्पनाही करवत नाही. बाबा असे का वागले ते मी कसं सांगू? सगळ्याच पुत्रांना आपल्या पित्यांची आतरंग ओळखता येत नाहीत उसू. त्याचं उत्तर सहज सत्य होतं आणि म्हणूनच ते मला अतिशय आवडलं. मला तरी आधीच बाबांच्या मनात काय काय कल्पना आहेत ते कधी सांगता आलं असतं काय? अश्वत्थाम्यानं करून दिलेल्या एकलव्याच्या आठवणीमुळे एक समदुःखी म्हणून कधीही न पाहिलेल्या एकलव्याबद्दल मला नकळत एक प्रकारचा अनुभूत आदर वाटू लागला. एकदा मी आणि अश्वत्थाम्या खडगाच्या आखाड्याजवळ उभे होतो. त्या आखाड्याभोवती पहारेसारख्या सळ्यांचं भक्कम कुंपण होतं. त्या कुंपणातील एका सळीचं टोक वाकून कोणीतरी जमिनीला टेकविलं होतं. तसंच होतं. ती एकच सळी त्या कुंपणातून बाहेर पडल्यामुळे विद्रूप दिसे. ती सरळ करावी म्हणून मी तिला हात लावला तेव्हा चटकन अश्वत्थामा म्हणाला, नको कर्णा, सगळ्यांनी तिच्यावर प्रयोग केले आहेत. एके दिवशी रागाच्या भरात भीमानं ती वाकवली आहे. दुसऱ्या कोणालाही ती सरळ करता आलेली नाही. तोच कधीतरी ती सरळ करील. असं मग मी करू काय ती सरळ? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. नाही जमायचं तुला ती? असं मी पायातली पात्रानं बंद सोडून काढून बाजूला ठेवली. उत्तरे कमरेला गुंडाळलं आणि त्याला म्हणालो, ही सळी डाव्या हातानं पुन्हा तशी सरळ करून त्या कुंपणात बसवतो बघ. मी त्या सळीजवळ गेलो. एकदा आकाशात पाहिलं गुरुदेव तळपत होते. डाव्या हातात सगळी शक्ती एकवटली. डोळे मिटून ताकदीने ती सळी डाव्या हातानं झटक्यात वर ओढली. पहिल्या झटक्यात ती कमरेइतकी वर आली. तिचं वर आलेलं टोक खांद्यावर घेऊन डाव्या हाताच्या पंजानं हळूहळू ते होतं तसं कुंपणाच्या मंडलात मी पुन्हा बसविलं. अश्वत्थामा गप्पच राहिला. माझ्या पाठीवर थाप मारण्यासाठी त्यानं आपला हात पाठीवर टेकविला, पण लागलीच त्यानं तो वरच्यावर उचलला. काय रे अश्वत्थामा? मी त्याला आश्चर्याने विचारलं. अरे तुझ्या अंगाचा अग्नीसारखा चटका बसतोय. भेदरट नजरेनं माझ्याकडे पाहत त्यानं उत्तर दिलं. त्यानंतर कधीतरी भीमानं ती सरळ केलेली सळी पाहिली असावी. तो रोज एक सळी वाकडी करून जात होता. रोज त्यानं वाकडी केलेली सळी डाव्या हातानं सरळ करीत होतो. हे छुपं तर चांगलं एक मास चाललं. प्रत्येक वर्षाच्या शेवटी युद्धशाळेत एक मोठा यज्ञ होत असे. त्या यज्ञासाठी एक विचित्र प्रथा गुरुद्रोणांनी घालून दिली होती. युद्धशाळेतल्या प्रत्येक शिष्याला बळी देण्यासाठी एक एक जिवंत प्राणी अरण्यातून पकडून आणून अर्पण करावं लागे. कोणीतरी या प्रथेबद्दल विचारलं होतं. त्याला ते उत्तर देताना ते म्हणाले, त्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी आणि धैर्यशील होतो. एका वर्षीच्या यज्ञाच्या वेळी एक अविस्मरणीय गोष्ट घडली. आम्ही सर्वजण राजनातून जिवंत प्राणी आणण्यासाठी म्हणून अरण्याकडे निघालो. अरण्य लागताच सगळेजण दाही दिशांना पांगलो. मी पूर्वेकडची बाजू धरली. चालत असताना मला वाटलं, यापूर्वी आपण हरिण, सांबर, रानोहा
रान वराह असे प्राणी अर्पण केले आहेत. या वर्षी आपण यापेक्षा बलवान प्राणी अर्पण करायला पाहिजे. यापेक्षा बलिष्ठ प्राणी कोणता? हत्ती? छे, लाकडं फोडणारा अवजड वेगूळ प्राणी तो. अश्व? छे छे, अश्वाला पकडता येईल पण त्यासाठी 2-4 दिवस तरी लागतील, तोपर्यंत यज्ञ होऊनही जाईल. मग कोणता प्राणी? चितळ, लांडगा, तरस? छे. सगळ्यात सामर्थ्यवान प्राणी कोणता? वाघ. बस, यावर्षी आपण वाघच अर्पण करायचा. त्यासाठी घोराने जाणार, काही हरकत नाही, जायचंय. मी सीमा सोडताना निश्चय केला. झपाझप पावलं उचली, डोळे चारीकडे गरगर फिरवीत चाललो. दिवसभर घनदाट अरण्यात भटकलो. अनेक प्राणी भेटले पण वाघ दिसलाच नाही. दिवसभर भटकल्यामुळे तहान मात्र भरपूर लागली होती. संध्याकाळ आली होती. पाखरं घरट्याकडे परतत होते. तोंडावरचा घाम पुशीत बहुधा नदीच्या काठी आलो. ते उभा राहून मी सूर्यदेवांना वंदन केलं आणि म्हणून म्हणालो, आपल्या शिष्याचा निर्धार वाया जाणार. एका काळ्या दगडावर बसून उन्हाळीत पाणी घेतलं, तोंडाला लावणार इतक्यात एक प्रचंड धूळ पाठीमागून माझ्या अंगावर आदळलं. तोल जाऊन मी समोरच्या बहुतेच्या प्राण्यात पडलो. माझ्याबरोबर ते धुळही पाण्यात घुसळलं. बहुतेचं पाणी गळूळ झालं आणि मी त्या धुळाकडे पाहिलं. काळे पांढरे चित्तर असे टिपके असलेला तो एक चित्त्या वाघ होता. पाणी पिण्यासाठी तो संध्याकाळ साधून पाणवठ्यावर आला होता. भोपळ्यासारखं त्याचं तोंड गोल गरगरीत होतं. डोळे गुंजीसारखे लाल होते. माझे डोळे आनंदाने चमकून लागले. मी पाण्यात आहे, माझी वस्त्र भिजली आहेत, कशाचं मला भान राहिले नाही. त्यानं उगारलेल्या पंजाचा वरच्यावर हातात धरला आणि त्याला फराफर उडीत सरळ पाण्याबाहेर आणलं. पण पाण्याबाहेर येताच त्याला जास्त चेव चढला. माझ्या हातातला पंजा त्यानं हिडकारून काढून घेतला. पाण्याचा स्पर्श आणि माझा विरोध यांनी तो पिसाळून गेला होता. त्याचे डोळे अग्नीचा क्रोध पूर्ण वर्षाव करू लागले. जोरजोरात धडका मारून तो पुन्हा पुन्हा माझ्या अंगावर एकापेक्षा एक भयानक आघात चढू लागला. मध्येच तो 5-6 हात उंच उमाळे मारी. त्याची लालभडक जीभ माझं रक्त पिण्यासाठी एकसारखी वळवू लागली. जबडा वासून तो माझ्या अंगावर येऊ लागला. मी त्याचे आघात थोपू लागलो. अर्धा घटका मी आपलं रक्षण करण्यासाठी धडपडत होतो, पण तो मला आवरत नव्हता. मी माझ्या अंगाकडे पाहिलं. त्या क्रूर रानश्वापदानं 100-200 आघात चढून सुद्धा त्याचं तीक्ष्ण हातांचं किंवा नखांचं एक टोक सुद्धा माझ्या शरीरात घुसलं नव्हतं. माझं कातडं अभेद्य एकच काय असले 10 वाघ मला झोपेत सुद्धा खाऊ शकणार नाहीत. मला विजेची लहर माझ्या सर्वांगातून कशी सर्रकन चमकून गेली. क्षणात माझं शरीर रथाच्या तापेल्या धावासारखं रसरशीत झालं. सर्वांगावरचं कातडं अभेद्य नुसत्या जाणीवेनं शरीर अंगासारखं फुलून निघालं. एकाएकी मी त्या प्राण्याच्या खाडकन थोबाडात मारली. कळवळत तो दूर गेला. आता मीच त्याच्यावर एकापेक्षा एक भयानक आघात चढविले. वळविल्या मुठीने भक्कम प्रहार त्याच्या पाठीवर, पोटावर, मानेवर जिथं जागा मिळेल तिथं करू लागलो. तोही पूर्वीपेक्षा आता जास्त खवळला. माझ्यावर प्राणांतिक आघात चढू लागला. चांगल्या 2 घटका त्याची आणि माझी झुंज चालली. शेवटी तो दमला. माझ्या रक्ताचा एक साधा थेंबही त्याच्या जिभेला लागला नव्हता. क्षणापूर्वी रडकाळ्या म्हणाला तो वाघ आता आतल्या आत गुरगुरू लागला. त्यानं आपली शेपटी भयामुळे पायात ओढली. मी त्याच्या छातीवर बसलो. आजूबाजूच्या 15-20 हात जागेतील गवत पार उद्ध्वस्त झालं होतं. शेजारच्या झुडपातून काटधरीची एक वेल माझ्या पायाजवळ आली होती. एका हाताने मी ती ओढून घेतली व एकदम दमदार झटका मारता ती 10-20 हात लांबीची चिवट वेळ मुसळासकट उपसून हातात आली. त्या वेळेने त्याचे दोन पाय मी एका ठिकाणी कारकचून आवळून बांधले. एका हाडामासांची काळी पांढरी भारमय मुळी तयार झाली. अंधार पडला होता. ते प्रचंड धूळ खांद्यावर घेऊन मी चंद्रकोरीच्या भुसर प्रकाशात नगराकडे वळलो. नगरात आलो त्यावेळी मध्यान्हरात्री झाली होती. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. माझं उत्तरीय बहुतेच्या पाण्यातच मागं विसरून राहिलं होतं. अंगावरच्या भिजलेल्या आध्रियाला धुळीचा लेप बसला होता. सगळं नगर गाढ निद्राधीन झालं होतं. वाघाच्या गुरगुरण्याचा ढगासारखा आवाज तेवढाच येत होता. मी वेधशाळेत आलो. बाकीच्या सगळ्या शिष्यांनी वनवन भटकून आणलेले प्राणी एका लाकडी खोड्यात कोंडले होते. त्यात मी ते माझ्या मानेला निमिषांच्या केसांनी सारख्या गुदगुल्या करणारं खांद्यावरचं धूळ फेकून दिलं. खोड्यातील सगळ्या प्राण्यांनी भीतीनं एकेकाला सुरुवात केली. मी गडबडीत माझ्या दालनात आलो आणि वस्त्र बदलून झोपी गेलो. सकाळी यज्ञाच्या विधीला सुरुवात झाली. शेवटी वेदीवर बळी देण्याचा विधी आला.
बळी आणण्यासाठी सगळे खुराड्याकडे धावले. त्यातला एक शिष्य आत जाऊन घाबरून तसाच परत यज्ञकुंडाजवळ आला. त्यानं गुरुद्रोणांना सांगितलं, कोणीतरी बळी देण्यासाठी वाघ आणला आहे गुरुदेव. वाघ? चल बघू. आश्चर्यानं त्यांनी पांढऱ्या भुवया उडविल्या. गुरुद्रोणांबरोबर आम्ही सर्वजण खुराड्याजवळ गेलो. तो वाघ फक्त अशी माझी अपेक्षा होती की गुरुदेव विचारणा करून माझी पाठ थोपटतील, पण कपाळाठ्यांचं जाळं फेकी ते म्हणाले, हा वाघ कोणी आणला कशाला? अरे यज्ञ हा शांतीसाठी करत असतो. यज्ञात वाघ बळी देणं निषिद्ध मानलं गेलंय. सोडून द्या त्या वाघराला. पण त्याला सोडण्यासाठी कोणीच पुढे जाईना. शेवटी एकटा भीम पुढं आला. त्यानं मी बांधलेल्या त्या वेळी सोडल्या. झालेल्या सर्व प्रकरण अतिशय भ्यालेला तो वाघ जीवाच्या आकांतानं खुराड्याच्या कुंपणावरून किती उंच उडी मारून क्षणाचा कुठच्या कुठं पसार झाला. मला अपेक्षाभंगाचं दुःख तर झालंच, पण खरं तर मला गुरुद्रोणांच्या त्या पांचट तत्त्वज्ञानाची चिड आली. यज्ञात क्रूर आणि हिंस्र पशु का बळी द्यायचे नाहीत? निरपराधी बोकडापेक्षा वास्तविक वाघासारखेच पशुबळी द्यायला पाहिजे असावेत. कर्ण वेगळाच होता. त्याचं बोलणं वेगळंच होतं. ते इतरांना समजत नव्हतं कधीच. बरेच दिवस झाले होते. हस्तिनापुरात आल्यापासून केवळ एकदाच मी चंपानेरला जाऊन आलो होतो. तोही गुरुद्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली होती. त्यावेळी त्यानंतर 5 वर्ष उलटून गेली होती. मनात असून सुद्धा एकदाही मला त्या 5 वर्षांत चंपानेरला जाता आलं नव्हतं, कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो. सुदैवानं मला माझे गुरु चांगले लाभले होते. गुरूंचे गुरु असं ज्यांचं वर्णन करता येईल असे ते होते. साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते. हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या मर्दानानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्यांनी मला आत्तापर्यंत आपल्या लाडक्या शिक्षासारखं वागवलं होतं. मी 6 वर्षांच्या काळात या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती. त्यांची सांगण्याची भाषा काही कशी होती ते मला सांगता येणार नाही, पण त्यांनी जे सांगितलं होतं ते मला चटकन पटलं होतं. काय शिकवलं नव्हतं त्यांनी मला? बाणाच्या अवघड फेकी, द्वंद्वाचे अवघड हात, घोडा, हत्ती, उंट यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याचा कला, सगळं त्यांनी माझ्या कामात सांगितलं होतं. गुपचूप मुकपणं. रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापण्या उघडताना ते मला सांगत, कर्णा तूही असंच झालं पाहिजेस. आपल्या जवळचं सर्वस्व मुक्त असताना भेटेल त्याला तू देऊन तुझ्या सानिध्यातील सगळ्यांच जीवन उजळलं पाहिजेस. किती श्रेष्ठ होता माझा गुरु. जगातल्या कोणत्या गुरुचं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदत्त शिकवण कधी दिली आहे का? आता एकदा चंपानेरला जाऊन त्या गुरुचे पाय गंगेच्या नितळ पाण्यानं धुतलेच पाहिजे. आता मी गंगा माता म्हणत नाही, गंगा म्हणतो, कारण बालपणातील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोथट झाली होती. आई एकदाच म्हणत असते की जन्म देते आणि पालनपोषण करते ती. नदी ही नदी आहे, ती आई कशी होईल? माझी आई एकच होती, राधामाता. तिला भेटूनही बरेच दिवस झाले होते. काय वाटेल तिला आता मला पाहिल्यावर? माझी खात्री होती मी गेल्यावर तिनं मला पहिलाच प्रश्न विचारला असता, किती वाळलास रे वसू? तू आता गंगेच्या पाण्यात नाही गेलास कधी? कारण पुत्र मग तो कितीही मोठा झाला तरी मातेला नेहमीच लहान असा वाटतो. माता ही जगातला अशी एक व्यक्ती असते की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना कधीच माहीत नसते. तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरोखर प्रेम करणं. मी शोनाला बोलवून सांगितलं, शोना, प्रवासाची तयारी कर. उद्या चंपानेरला जायचं आहे. तर त्याचा चेहरा आनंदाने उजळून गेला. फार वर्षांनी आम्ही क्षालवृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानेरला जाणार होतो, आमच्या जन्मभूमीकडे. दुसऱ्या दिवशीच मी आणि हस्तिनापुरावरून निघालो. प्रवास बराच लांबचा होता, म्हणूनच आम्ही 2 पांढरे तरतरीत घोडे घेतले होते. आम्हा दोघांनाही आता आशुर होण्याची चांगली सवय झाली होती. मला तर सर्व प्राण्यांत आशू हा प्राणी फारच आवडत होता. तो कधीच खाली बसत नव्हता. झोपताना सुद्धा उभ्याच तो एका पायाचा खोर मुडपून झोपतो. अश्वांच्या सर्व सवयींचा मी बारकाईनं अभ्यास केला होता. किती नठाळा असो त्याला कसं ताळ्यावर आणायचं हे आता मला चांगलं अवगत झालं होतं. शिवाय आमचा तो पिढ्यानपिढ्या त्यांचा व्यवसाय होता. प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे. संजय काकांनी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो.
आम्ही हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडलो. ते दिवस वसंत ऋतूचे होते. आजूबाजूचा सारा परिसर निरनिळ्या रंगांच्या फुलांनी नुसता नटलेला होता. बाव्याची झाडं लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती. खैराची झाडं तांबडसर फुलांनी डवरली होती. अंजनीची झुडपं निळ्या फुलांनी शोभून दिसत होती. त्या सगळ्या झाडांवर निसर्गदेवतेची झाली कृपादृष्टी पाहून पळसाला फारच राग येत असावा. त्याचं सगळं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुलेलं होतं. सगळ्या झाडांत तो त्यामुळे एकटाच उठून दिसत होता. त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास आसमंतात दरवळत होता. श्वेन, क्रौंच, भारद्वाज, कोकिळ, कपोत अशा निरनिळ्या पक्ष्यांचा या संमेलनाचा काळाचा होता. आपल्याला माहीत असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते. वसंत वसंत म्हणजे निसर्गाची मुक्त रंगपंचमी. वसंत म्हणजे सप्तस्वरांचा एकमेकांचा हातात हात घालून उभ्या राहिलेल्या खेळगड्यांचा. वसंत म्हणजे निसर्गाच्या तलम वस्त्रांच्या काळाचा कुंपणात अडकलेला एक सर्वात देखणा धागा. की वर्षा ऋतूत खोडकर पावसानं तसंच आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळं हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेला तिच्या पायातला तो मंजूळ पैंजण छे. कशानं त्याचं वर्णन करता येत नाही. वसंत म्हणजे वसंत. आम्ही ती निसर्गाची मनोहर रूपं पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो. रात्र पडता जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो. असे 8 दिवस गेले. अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही 9व्या दिवशी प्रयागला गेलो. प्रयाग इथं गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम होतो. इथं चंपानगरी आता केवळ आणि योजनेचं दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते तिन्ही नद्यांत मिलन एकदा पाहून यावं. नगरात प्रवेश करताच आम्ही मामाचे सर्व आश्व संगमाकडे वळविले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना होत होती. कांपिल नगराच्या बाजूनं गंगा प्रवेश होती. अयोध्येच्या बाजूनं सरस्वती वाहत होती. तिघींची पाण्याने 3 वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते. गंगेचं पाणी पांढरं शुभ्र, यमुनेचं पाणी काळसर तर सरस्वतीचं तांबडसर. 3 भिन्न भिन्न स्थायी भाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातात हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या. तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून. तो त्रिकोणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र विचार चमकून जाई. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसानं शिकवायला ते कसं काय विस्तारला? माणसानं जातीचे आणि उच्चनीतीचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार ते ओघ? काय निघणार आहे या भेदांच्या भगदाडांतून? विनाशच की नाही. एकमेकांना समजावून घेऊन मानव हातात हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकच प्रवाह करील तर. पण ते शक्य नाही. कारण नद्या ह्या नद्या असतात आणि माणसंही माणसं असतात. आपल्या मूर्खपणानं आपल्याच नशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा. मी त्या तिन्ही नद्यांचं एकत्र झालेलं ओंजळभर पाणी घेतलं आणि त्यांचं अर्धे सूर्यताना देत म्हणून म्हणालो, देवन, या 3 नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या. इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या. अहंकाराचा स्पर्शसुद्धा माझ्या मनाला कधी होऊ नये. अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्यासाठी वळलो. अश्वांचे वेग हातात घेऊन आम्ही चाललो होतो. काही स्त्रिया घेऊन नगराकडे परत जात होत्या. मी पश्चिम दिशेकडे पाहत चाललो होतो. एवढ्यात सोनाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले. त्यांच्या थंडगार अशा स्पर्शाने ती स्त्री घाबरली, किंकाळली. पुढे 3 डोक्यावर परत सरळ फेकून दिला. तो घडा माझ्या पायात पडला आणि फुटला. माझं उत्तरे भिजलं. ती स्त्री घाबरून गेली होती. माझ्याकडे पाहताच तर ती अधिकच गोंधळून गेली होती. क्षणभर आपल्या पापण्यांची तिनं मजेदार फडफड केली आणि मला पायांच्या अंगठ्यानं माती उकरत ती म्हणाली, काही खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. घड्याळातील पाणी तिच्या अंगावरही सांडलं होतं. त्यामुळे जागजागी तिचे वस्त्र तिच्या अंगाला चिकटत होतं. संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसांतील 4-6 बटा मुक्तपणे इकडं तिकडं भुरभुर उडत होत्या. बरेचसे केश पाण्यामुळे कलांना चिकटले होते. तिचा रंग केवढ्यासारखा पिवळ्या धमक होता. मी पाहिलेली सर्वात पहिली सुंदर स्त्री होती. वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून वाचणाऱ्या पक्षींसारखी अंग सावरून ती उभी होती. मी शोनाला काहीतरी बोलणार होतो. तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं होत वाकून म्हणाली, महाराज, क्षमा असावी. हिच्या धांदलपणामुळे आपली वस्त्र भिजली. मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं?
मी कर्ण आहे. माझ्या भावनाच्या या क्षणाच्या धांदलपणामुळे तुमचा घडा फुटला, यासाठी मी तुमची क्षमा मागायला पाहिजे. मी म्हणालो, नाही, पण आपण तर महाराजांसारखे दिसतात. तुम्ही ती गोंधळून म्हणाली, नाही, मी सुतपुत्र कर्ण आहे, चंपानगरीच्या अधिकारांचा ज्येष्ठ पुत्र, सुतपुत्र. मग ही सुद्धा सुतकन्या आहे. ती त्या सुंदर स्त्रीला दंडावर धरून पुढे ओढीत म्हणाली, सुतकन्या, मी आश्चर्याने विचारलं, कारण आमच्या कुळात असलं सौंदर्य असणं शक्य नाही का नव्हतं. होय होय, प्रयागातील सर्वश्रेष्ठ सत्यसेन आणि बहीण वृषाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललं नव्हतं. रात्रंदिवस वेधशाळेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी असे काहीच सांगता आलं नाहीच. पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की ती म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्याला दिलेल्या पहिल्याच साखर झोपेच्या पहिल्या वेळी टाकलेला एक हळुवार निश्वास असावा. सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगाचा घडाच फोडला होता. कशाला आनंद झाले होते ते तेवढे. त्या गुलाबी रंगाची ती सैर उधळपट्टी पाहत मी शोनाला म्हणालो, शोन, चल, वेळ होत आहे. निघण्यापूर्वी सहज चाळा म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातील एक खापराचा तुकडा उचलून घेतला. दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले. नगराबाहेर ते विशाल पठार आलं. माझ्या मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडे तिकडे नाचू लागल्या. 6 वर्षांपूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या खोंडाशी जुंपली होती. यावेळी मी मूर्छित पडलो होतो. आता तसलाच एखादा खोंड माझ्यासमोर राहिला असता तर माझी खात्री होती की त्याला माझ्या पुष्ट हातांनी त्याला मी असं काही रोखून धरला असता की एक तसोभर इकडे तिकडे हलून दिला नसता. पर्णकुटीच्या दारात आलो. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधामाता पर्णकुटी बाहेर आली. आम्हाला पाहता तिची दिनचर्या आनंदानं नुसती उजळून निघाली. तिच्या सर्वच हालचाली गडबडीत सुरू झाल्या. चटकन आत जाऊन तिनं थोडं रसरसते अंगार एका थाळीतून आणले. मी उंबरठ्यावर राहूनच तिला विचारलं, जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस, आता हे अंगार कशाला आणलेस? काही न बोलता तिनं हातातील मिरच्यांची मूठ त्या अंगावर मोकळी केली. थाळी आमच्याभोवती फिरवली. मिरचीच्या उग्र धुराचा शोनाला ठसका लागला. तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली. 5 वर्षानंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं. पण आता जाताना दाराच्या मेरेपाला मस्तक आदळलं. किती उंच आला तरी कर्णा, राधामाता कौतुकानं म्हणाली. कर्णा नव्हे वसू, मी तिच्या पायांना हात लावून म्हणालो. तिनं झटकन उठून मला छातीशी कवटाळलं. कानातील कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिली. तिच्या डोळ्यात अश्रुबिंदू तरळले. शेवटी अंशुकाचा शेव आपल्या डोळ्यांना लावताना तिनं मला विचारलंच, गंगेच्या पाण्यात नयना कधी ती गेलास? ते आता शोनालाच विचार सगळं. मी तिच्या पायावर मस्तक ठेवलं. माझ्या जीवनातील तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होतं. तीच माझी गंगा, यमुना आणि सरस्वती होती. माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं. 15 दिवस चंपानेर राहून आम्ही हस्तिनापुराला परत आलो. पण युद्धशाळेत चिट पाखरू सुद्धा नव्हतं. सगळं कसं शांत पण उजाड वाटत होतं. वास्तविक यावेळी या युद्धशाळेत शस्त्रांचा खणखणाट चालू असायचा. मग आजच हे असं का? राजनीतीत एखादी अनिष्ट घटना तर घडली नसेल? शंकेचं कासव वारंवार आपली मान बाहेर काढू लागलं. आम्ही आश्वशाळेत घोडे बांधले. आता राजवाड्यावर गेल्याशिवाय या सगळ्या शांततेचं रहस्य उकलणार नाही, या विचारात मी होतो. इतक्यात महाद्वारातून अश्वत्थामा आत आलेला मी पाहिला. आमच्याजवळ तो येताच मी त्यालाच पहिला प्रश्न केला, अश्वत्थामन, आज ही सगळी युद्धशाळा अशी थंड का? सगळे योद्धे नगराबाहेर गेले. त्यानं उत्तर दिलं, कशाला? स्पर्धेचा आखाडा तयार करायला. स्पर्धा? कसल्या स्पर्धा? सर्व योद्ध्यांच्या, सर्व शस्त्रांच्या, इथल्या शिक्षणातील शेवटची कसोटी. या जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला सगळं हस्तिनापूर अजिंक्यवीर म्हणून सन्मान देईल. राजमाता त्याला कुंकुम तिलक लावतील. नगरजन वाजत गाजत हत्तीवरून त्याची मिरवणूक काढतील. केव्हा होणार या स्पर्धा? मी उत्सुकानं विचारलं. येत्या वासंतिक पौर्णिमेला. आजच अमात्य ऋषवर्मांनी सगळ्या देशांच्या राजांना आमंत्रण पाठवले आहेत. या युद्धशाळेचा आखाडा फारच अपुरा पडेल म्हणून नगराबाहेर एक भव्य आखाडा तयार करण्यात आलेला आहे. गेले 15 दिवस सगळे तिकडंच आहेत. तर 2 दिवस अविश्रांत खपतायत. स्पर्धा केवळ 8 दिवसांनी. आता गुणागुणांची खरी कसोटी लागेल. स्पर्धा म्हणजे गुणांचं मूल्यमापन करणारी पूजा. तुला ठीक आहे,
आता ही हस्तिनापुराला कळून येईल की कोण कोण कशा कशात निपुण आहेत. आताच तर गुरुद्रोणांच्या लाडक्या निश्चयाच्या त्या अर्जुनाच्या खोट्या प्रतिष्ठेचा घडा या आखाड्यात तळकण फुटेल. गुरुद्रोणांशिवाय या जगात दुसरं काही आहे याची त्याला जाणीव तरी काय आहे. स्पर्धेच्या निष्पक्षपात न्यायाधीश त्याचं माप त्याच्या पत्रात घालील. जिथं जिथं मी म्हणून युद्ध मी मिरवणाऱ्या अर्जुना, आत्ताच तुला कळून येईल की लोकप्रियतेच्या ज्या संवांग भूमीवर तू उभा आहेस ती किती निसरडी आहे. गुरुद्रोणांच्या छायेत वाढलेल्या भूक्षेत्रा, आता तुला कळून येईल की तुझ्या गुरुपेक्षा हजारो पटींनी माझा गुरु श्रेष्ठ आहे. माझं मन विचारांचं जाळं गुंफू लागलं. युद्धशाळेत पडलेल्या आजवरच्या सर्व घटनांचा काळा धागा मनाचा हाती होता. ही स्पर्धा झालीच पाहिजे. त्या 8 दिवस मला 8 आयुगांसारखे वाटत होते. कारण गेली 6 वर्षे त्या अर्जुनानं माझा मार्ग रोखून धरला होता. म्हणजे एकट्याचाच नव्हे तर सर्वांचाच. त्यामुळं दुसऱ्यांकडे लक्ष द्यायला गुरुद्रोणांना सवड मिळाली नव्हती. कधी त्यांनी त्यांच्याशिवाय कोणावरच्याही पाठीवरून मायेनं हात फिरवलेला नव्हता. 1 नाही 2 नाही 6 वर्ष त्यांनी उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर हस्तिनापूर आणि हस्तिनापुरातील आत्मप्रौढींची ही साचलेली सगळी डुबकी यावर लात मारून उद्वेगानं इथून केव्हा चालता आला असता. पण मोठ्या कष्टानं मी हे कड आजवर पचविले होते. मला माहीत होतं की जगात भीक म्हणून काहीच मिळत नसतं. मला साप विसरून गेल्या त्या गुरुशिष्यांना मी दाखवून देईन की अजून हस्तिनापुरात कर्ण जिवंत आहे. आता अर्जुन गुरुद्रोणांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमानं जवळ केलेला अर्जुन म्हणजे एक गारगोटीचा खडा आहे. कारण मी शिष्य होतो. मलाही वाटत होतं की माझ्या पाठीवरून हात फिरून कोणीतरी मलाही शिकवावं. मलाही वाटत होतं की माझ्या कौशल्याचं सुद्धा कोणीतरी कौतुक करावं. पण ते मला मिळालेलं नव्हतं. मला मिळाली होती ती फक्त घोर उपेक्षा. पण कधी कधी वाईटातूनच चांगलं निघतं. त्याप्रमाणे एक गोष्ट मात्र बरी झाली होती. या उपेक्षेतून मला तेजस्वी गुरु मिळाला होता. साक्षात सूर्यदेवांना मी गुरु केलं होतं. गेली 6 वर्ष सकाळच्या 4-4 घटका एकटक मी त्यांच्याकडं पाहिलं होतं. गेल्या अर्धा तप आपली सोनेरी बोटं त्यांनी मायानं माझ्या पाठीवरून सातत्याने फिरवली. जीवनात तेजस्वी तत्वज्ञान मुक्तपणे शिकवलं होतं. माझ्या हृदयाचा कुंभ आपल्या दिव्य तेजानं काठोकाठ भरून गेला होता. गुरुदेव, या स्पर्धेत यशस्वी झालं तर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यायला पाहिजे? या युद्धाचा कानाकोपरा उधळणाऱ्या तुमच्यासारख्या तेजाच्या निधीला मी पृथ्वीवरला एक कच्चित सुतपुत्र काय देऊ शकणार? देण्यासारखं माझ्याकडे केवळ शरीरच आहे. ते तर मी तुमच्या शिष्य झालो तर त्या दिवशी तुमच्या स्वाधीन केलं आहे. आता तुमच्या शिष्याची गुरुदक्षिणा तुम्ही कोणाकडे मागणार? शुनाला घेऊन मी आणि अष्टमा नगराबाहेरच्या त्या स्पर्धेच्या आखाड्यात आलो. सगळे शिष्य होते. ते आखाडा सुशोभित करण्यासाठी विश्रांत खपत होते. आता जवळजवळ सर्व तयार झाली होती. किती भव्य होता तो आखाडा! एक योजनाची जागा त्यानं गोलाकार व्यापलेली होती. प्रत्येक शस्त्र विभागासाठी मध्यभागी एक असा स्वतंत्र आखाडा होता. ते सगळे 13 पोट आखाडे शस्त्रसांनी सुसज्ज होते. पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला गदा, खडग, भाला, चक्र, प्रागस असे यांचे आखाडे होते. दक्षिणेकडे अश्वारोहण आणि गजारोहण यांसाठी भव्य पटांगण होती. उत्तरेकडे मल्लांसाठी दोन्हीसाठी एक आखाडा होता. त्यात नाक, ताक आणि चंदनी तेल यांत मळलेली मगधांच्या राज्यातून आणलेली निवडक तांबडी माती पसरली होती. आखाड्यावर कुठेही उभं राहून पाहिलं तरी बरोबर मध्ये दिसेल असा धनुर्विद्येचा भव्य पोट आखाडा दिसे. त्याच्यावर धनुर्धरासाठी 20 हात उंच आणि 20 हात लांब असा संगमरवरी दगडांचा चौथरा होता. त्याचे दगड निषेधांच्या राज्यातून मागवले होते. त्या चौथऱ्यावर कौरवांचा त्रिकोणी भगवा ध्वज निळ्या आकाशाला थपडा देत उभा होता. या दगडी चौथऱ्यावर स्पर्धा संपेपर्यंत गुरुवर्य द्रोण पंच उभे म्हणून राहणार होते. याच स्पर्धा सर्वश्रेष्ठ ठरलेल्याच्या गळ्यात ती नीलकमलांची सुवर्ण धाम्यात गुंफलेली पुरुष उंचीची मानाची गौरवमाला घालणार होते. सगळं नगर त्याची सजवलेल्या हत्तीवरून अंबारीतून मिरवणूक काढणार होते. राजमाता त्याला केशरी टिळा लावून आदरानं ओवाळणार होत्या. हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर म्हणून साऱ्या आर्यावर्तात तो मानानं मिळवणार होता. आदरला जाणार होता. त्या सर्व आखाड्यांभोवती प्रेक्षकांची गोलाकार जागा होती. पूर्वेकडील बाजूला राजकुलांतील लोकांसाठी उंच जागेवर प्रशस्त बैठकी तयार केल्या होत्या. त्यांच्या मध्यभागी पितामह भीष्मांचं भव्य आसन होतं. त्याच्या उजव्या हाताला विदुरांचं आणि डाव्या हाताला
महाराज धृतराष्ट्रांचं आसन होतं. त्या सगळ्या आसनांच्या डाव्या बाजूला एक प्रशस्त डेरा उभा केला होता. त्या झिरमिरीत पसरांचे पडदे लावले होते. त्या डेऱ्यांत सर्व राजश्रिया बसणार होत्या. तो आखाडा पाहण्यासाठी नगरातील लोक आपली दैनंदिन कामं टाकून येत होते. पूर्व भव्य आखाडा म्हणून पाहून चकित होत होते. त्या आपापसात कुजबुजतातील एकाही राजाच्या करवीत एवढा मोठा आखाडा एकाच वेळी भरविला ऐकला नाही. कोण पटवणार सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर म्हणून मानाचा तुरा? भीम, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन. आम्ही परतणार होतो, कारण 100 योजनांचा प्रवास करून आम्ही नुकतेच चंपानेरीत आलो. प्रश्न आम्हाला करणार सगळ्या शिष्य योद्ध्यांनी हे पटांगण सजवण्यासाठी काही ना काही हातभार लावला आहे. तुम्ही दोघांनी काय केलं आहे? काय करायला पाहिजे सांग. आश्रमकुमार असल्यामुळं कामाची समविभागणी त्याच्या अंगवळणी पडली होती. तो मला म्हणाला सोडणारा नव्हता. तो विचारात पडला, कारण आम्ही सांगावं असं काम आमच्यासाठी शिल्लकच नव्हतं. एक सेवक एक तलाम वस्त्रांची गुंडाळी काखुडीला मारून समोरून चालला होता. त्यानं बोलावून विचारलं, काय रे, काय तुझ्या काखेत? आपण आणते इकडे. त्या दोघांनी काहीतरी काम लावून या. त्याच्या काखेतील गुंडाळी अश्वत्थाम्यानं ओढून घेतली. तिच्या 2 टोकं हातात धरून ती त्यानं सरळ केली. ती कौरवांचं राजचिन्ह होतं. एका तलम रेशमी वस्त्रावर जरीच्या सोनेरी धाग्यांनी विणलेलं. माझे डोळे आनंदाने चमकले. माझ्या हातात ते राजचिन्ह देत अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, जा, हे राजचिन्ह मधल्या त्या दगडी चौथऱ्यावर उभा केलेल्या ताकडीला बसून. मी ते राजचिन्ह हातात घेतलं आणि दगडी चौथऱ्यावर चढलो. लाकडी चौकटीतून पूर्वेकडे तोंड पोरून ते पसरविलं. मी बसवलेल्या त्या ऐटदार राजचिन्हाला क्षणानं फळांची एक माळ घातली. शेवटी तो वासंतिक पौर्णिमेचा नियोजित दिवस उजाडला. सगळं हस्तिनापूर आमंत्रितांनी नुसतं गजबजून गेलं. तो दिवस सगळ्या योद्ध्यांच्या परीक्षेचा दिवस होता. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शिष्य योद्ध्यानं आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊनच आखाड्याकडे जायला पाहिजे होतं. पण मी काय करणार होतो? कारण त्या दिवशी एकाएकी आकाश सकाळपासूनच पांढरट भुरक्या ढगांनी ढाकळून गेलं होतं. माझं मन त्यामुळे अगदी चितखिन्न आलं. त्या दिवशी भल्या पहाटे उठून गंगेच्या पाण्यात उभा राहून मी 2 घटका माझ्या दिव्य गुरूंचं एकदा तरी दर्शन घडेल काय डोळ्यात प्राण आणून तिष्ठलो. पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये दुष्ट ढगांची निगरगट्ट अशी एक घनदाट चवड निर्भयपणे उभी होती. खरोखरच लहानपणी मी त्या श्वानाला म्हणत असे त्याप्रमाणे मी एखादा गरुड पक्षी झालो असतो तर क्षणातच आपल्या बळकट पंखांच्या साह्यानं एक उंच भरारी घेतली असती आणि आपल्या तीक्ष्ण टोकदार नखाने त्या निर्दय ढगांचं पोट फाडलं असतं. पडलेल्या भगदाडातून माझ्या गुरूंचा एक तरी हात बाहेर आला असता. त्यांनी तो अत्यंतिक प्रेमानं माझ्या पाठीवरून फिरवला असता. पण ते शक्य नव्हतं. काही वेळा मनुष्य हा पशुपेक्षाही आगतिक आणि असहाय्य असतो. सकाळच्या 3 घटका संपल्या. आकाश जसंच्या तसंच होतं ढगाळलेलं. गंगेच्या काठावरच्या वाळूत उभा राहून शोण माझी वाट पाहत होता. मी पाण्यात उभा होतो. मला तो चुकूनही हाक मारणार नव्हता. मी जरी दिवसभर पाण्यात उभा राहिलो असतो तर तोही त्यासोबत दिवसभर किनाऱ्यावर उभा राहिला असता. मला आता अधिक काळ थांबता येणार नव्हतं. शेवटी निरुपायानं मी डोळे बंद मिटले. काही केल्या डोळ्यांसमोर नेहमीसारखे परिचित असे तेजा चित्कानं उभे राहिले नाहीत. का असं झालं होतं? हे काही अशुभ लक्षण तर नाही? छे, मन वेडं असतं. हे नेहमीच नको त्या शंका आणि कुशंका येत असतात. मी नित्याप्रमाणे हात जोडले आणि मनोमन म्हणालो, देवन, नेमके आजच तुम्ही माझ्यावर असे रुष्ट का? आज मला आशीर्वाद द्या. आज मी या नगरातील सर्वश्रेष्ठ वीर म्हणून गरविला गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या एका ओंजळीत अर्घ्य त्यांनी अर्पण केलं. काही वळलो. मनात एक अनामिक कुरहूर होती. किनाऱ्यावर क्षण माहीच वाट पाहत होता. त्याला आपण केव्हा एकदा आखाड्याकडे जाऊ असं झालं होतं. पण माझ्याकडे पाहता त्याच्या कपाळावरली एक बारीकशी आठी उठली. मला ती लागलीच खटकली. म्हणून त्याला विचारलं, काय झालं क्षणा? तुझ्या कपाळावर आज आठी का? तो गप्पच उभा राहिला. त्याचं मौन मला मात्र अगदी असह्य झालं. त्याचे भरगच्च खांदे दोन्ही तळहातांनी गच्च पकडून ते गदगदा हळवीत मी ओरडलो, क्षणा, अरे तू असा गप्प का? तो काही उत्तर न देता माझ्या कानांकडे डोळे फिरवीत विस्फारात पाहत राहिला. त्याचे डोळे क्षणात निस्तेज दिसू लागले. मला त्यांचं ते विचित्र पाहणं असह्य झालं. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहत मी त्याला कळवळून विचारलं, शोना, आपल्या दादाला तू एवढाही मानत नाहीस? सांग शोना, असं कोणतं जीवघेणं रहस्य आहे की जे
तुला माझ्यापासून लपून ठेवावं असं वाटत आहे. मी तो विरघळला. आपल्या गालावरचे माझे हात आपल्या थरथरत्या हातांनी घट्ट पकडीत तो म्हणाला, दादा, आज तू आखाड्याकडे जाऊ नकोस. तुझ्या गुरुनं तुला दर्शन दिलेलं नाही. तू परत चल. वेड्या, माझे गुरु काय रोज मला दर्शन देतात? पावसाळ्यात ते 4 दिवस महिने दहाडी मारून बसतात तेव्हा. पण हे दिवस पावसाळ्याचे नाहीत. वसंत ऋतूचा काल आहे हा. त्यांनी आजच असं का मुख लपवायचं काही कारण नाही आहे. असू देत. माझ्या गुरूंचा आशीर्वाद मला मिळाला आहे, तो मला कळतो. चल तू. त्याच्या दंडाला धरून मी त्याला पुढे ढकललं. नको दादा, मी तुला जाऊन देणार नाही. त्याच्या स्वरात भय होतं. का? आज हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीराची निवड आहे हे तुला माहीत नाही काय? आज तर मला गेलंच पाहिजे. नको जाऊ, आज नको जाऊस. दादा, वसुदा, आज नको जाऊस, असं शोण बोलतोय. त्याने माझे हात अधिकच घट्ट धरले. त्याची पकड दळदळत स्पंदत होती. शोना, लहानपणाला प्रकटपणा हट्ट सोडून दे. वयाबरोबर आता थोडा बदलायला शिक. लक्षात ठेव, तू कर्णाचा भाऊ आहेस. मी आयुष्यात प्रथम त्याला एवढा कठोर शब्दांत समजत दिली. आपलं तोंड माझ्या उंजळीतून त्यानं काढून घेतलं. 4 पावलं दुरात खाली मान घालून तो म्हणाला, मी तुझा भाऊ आहे, कधीच विसरलो नाही आणि विसरणारे नाही. म्हणूनच माझं मन मला सांगत आहे की तू आणि आखाड्याकडे जाऊ नयेस. कारण तुझ्या कानातील कुंडलं आज निस्तेज पडली आहेत. त्यांच्या भोवती काळी काळी वलय दाटली आहेत. त्यांचे ते उद्गार तापलेल्या शिशाच्या सारखे माझ्या कानात घुसले. हे उद्गार ऐकून मी तर खिन्न झालो. माझ्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य भुंग्यांनी पकडून डसायला सुरुवात केली. का कळी पडली आहे माझी कुंडल आज? का ढगाळला आहे आज आकाश? कोणत्या महान विषनाशाची निशाणी आहे? कोणत्या विषवृक्षांचं बीज आज लावलं जाणार आहे? या कर्णाचं काय होणार आहे? कशाला मिळाली आहे ती कुंडलं? काय उपयोग आहे यांचा? कशाला मिरवतोय मीही? असंख्य प्रश्नांचे काजू डोळ्यांपुढे चमकू लागले. शेवटी त्यातून एक आवाज आला. त्यानं मला धीर दिला. मी ठरवून टाकलं. शोन म्हणतो ते ठीक आहे, पण नुसतं आखाड्याकडे जायला काय हरकत आहे? मी त्याला खिन्नपणे म्हणालो, ठीक आहे शोना, मी आखाड्याकडं उतरणार नाही. पण एकाच अटीवर. मी आखाड्याबाहेर महाद्वारात उभा राहीन. माझ्या गुरूंना मला दर्शन दिलं तर मी तरच आखाड्यात उतरेन. शोनानं आनंदानं मान डोळून मला संमती दिली. वळतुळीत आम्ही चालू लागलो. राजधानीतले सगळे मार्ग सुने होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जाडून सगळे आखाड्याकडे गेले होते. त्यावेळी बाहेरचा एखादा वाटसरू आला असता तर त्याला हे नगर पाहून त्या कौरवांची राजनगरी हस्तिनापूर आहे हे सांगूनही पटलं नसतं. कारण नगरात एकही माणूस शिल्लक नव्हता. ढगाळलेल्या आकाशामुळे हस्तिनापूर बळी देण्यापूर्वी खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखे दिसत होतं. आम्ही आखाड्यावर आलो. नगर येण्याच्या टाळ्या आणि आरोळ्या आता अधिक स्पष्ट ऐकू लागल्या. त्या ऐकताच माझ्या अंगातील रक्त आपोआप सरसर तापू लागलं. पण त्याचा काही उपयोग नव्हता. शोनाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आखाड्याबाहेरचं उभं राहणं मला भाग होतं. आम्ही आखाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो. स्पर्धेला केव्हा सुरुवात झाली होती. आता कुणीतरी प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय हल्ला सोडित होता असावा. एकसारख्या टाळ्या वाजत होत्या. माझ्या पराक्रमोत्सुक मनाची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखी झाली. देहाच्या पिंजऱ्याला फोडण्यासाठी तू सर्व बाजूंनी धडका मारू लागलं. गायला बघितलेल्या पण गळ्यात कंठबंद असलेल्या वासरासारखं तडफडू लागलं. मोठ्या कष्टानं स्वतःला आवरीत मी सोनाला म्हणालो, तू जात, मी इथंच थांबतो. तसंच थांबला. त्याची कल्पना होती की त्याच्या मागोमाग मी लागलीच आत येणारच. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला सांगितलं, शोना, विश्वास ठेव, मी आत येणार नाही. हा करणारा शब्द आहे. तो माझ्या कानाकडे पाहत निघून गेला. माझ्या मनाच्या मोहळातून विचारांच्या असंख्य लाल मधमाशा इकडे तिकडे नाचू लागल्या. या कुंडलांमुळे जर माझी अवस्था असेल तर ही कापून धुळीत फेकून द्यावीत. असं तुटलेल्या कानानेच आत जावं. पण तेही शक्य नव्हतं. कारण कान कापण्याचा किती प्रयत्न केला असता तरी ते कापले जाणार नव्हते. कशाला मिळाली ती कवच कुंडलं? काय उपयोग आहे याचा? कशालाच मिटवतोय मी? माझ्या मस्तकाच्या वळवळात विचारांचे असंख्य साप सुळसुळत तिकडे तिकडे फिरू लागले. आखाड्यातलं तर मला काहीच दिसत नव्हतं. केवळ प्रवेशद्वारापाशी उभ्या राहिलेल्या पक्ष्यांचे काही अस्पष्ट संवाद ऐकत होते. तेही त्रोटक. इतक्यात एक प्रचंड गदारोळ वाटला. त्यानं मनोतून मनाला दुधासारखं भरून आलं. कानात जीव ओढून मी ऐकू लागलो. तुरक शब्द माझ्या कानावर ओळत होते. दुःशासनाला भीमानं लोळवलं. डोक्या इतकं उंच उचलून त्याला सरळ दानकन खाली आपटून त्याच्या छातीवर तो बसला आहे. आपल्या भक्कम मुष्टीप्रमाणे त्याला बथ्याचे पिटतो आहे. माझे दंड एकदम थुकरून फुगले. कालदाची धडक कानावर स्पष्ट ऐकू लागली. माझं रक्त मला घराघर फिरून सांगत होतं, करणा, उठ उठ,
जा, सामर्थ्याचं सोनं स्पर्धेच्या पाशावर पारखून घे. आजच ही संधी आहे. कळवळून विचारलं, शोना, आपल्या दादाला तू एवढे मानित नाहीस? सांग शोना, सांग. आज कोणतं जीवघेणं रहस्य आहे की ते तू मला माझ्यापासून लपून ठेव असं वाटत आहे? तो विरघळला. आपल्या गालावरचे माझे हात आपल्या थरथरत्या हातांनी घट्ट पकडीत तो म्हणाला, दादा, आज तू आखाड्याकडं जाऊ नकोस. तुझ्या गुरुनं तुला आशीर्वाद दिले नाही. तू परत चल. वेड्या, माझे गुरु काय रोज मला दर्शनात? पावसाळ्यात तर 4-5 डोळ्यांच्या बावल्यांत प्राण एकूण मी आकाशाकडे पाहिलं. त्या निर्दयी ढगांची चवड अजूनही तशीच होती. पंख तुटलेल्या असाय पाखरांसारखं माझं मन तडफडू लागलं. प्रवेशद्वारापाशी इकडं तिकडं अस्वस्थपणे मी एकसारख्या फेऱ्या मारू लागलो. माझं मन आक्रंदून ओढू लागलं. सूर्यदेवा, एकदा दर्शन द्या. हस्तिनापुरातल्या कोणत्याही शीतली तरुणानं जीवाचं मोल लावून जिंकावा असा हा आजचा एकच दिवस आहे. एकदाच आपल्या लाडक्या शिष्यावर आपले सहस्र तेज डोळे उघडून कृपादृष्टी टाका. फक्त एकदाच. परत टाळ्यांचा कडकडाट झाला. माझे कान आपोआपच टवकारले गेले. वा वा, नकुल किती चप्पळ आहे. एकाच वेळी 2 गतिमान घोड्यांच्या पाठीवर एक पाय ठेवून त्यांना तो एकाच गतीने कुशलतेने पळवितो आहे. साधू पांडुपुत्र, धन्य आहेस. माझं मन घोड्यापेक्षाही अधिक गतीनं धावू लागलं. त्याच्या खोरांखाली विचारांची धूळ उडू लागली. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापाशी मी तळमळत घुटमळू लागलो. क्षणात वाटते कसलं वचन आणि कसली प्रतिज्ञा थरकणं आणि शिरावं. पण अजूनही एक आवाज मला सांगत होता, कर्णा, वचन केव्हाही पाळण्यासाठी असतं. ज्याला दिलं तर पाळता येत नाही तो माणूस नव्हे, पशु. मी मटून पुन्हा मागं आलो. परत टाळ्यांचा आणि अवळ्यांचा आवाज आला. पाठोपाठ थोडं संवाद ऐकू लागले. भले भले भीमा, गदायुद्धातल्या अजिंक्य दुरांना सुद्धा किती सहज जिंकलास. किती भक्कम आहे तुझे प्राण. नेत्रांचं पारणं फिटलं. वायुपुत्रा, धन्य धन्य. माझं मन गदावीरासारखं मंडल होऊ लागलं. अंगावरचं उत्तरे अगतिकीने मी वंगडला करकुतून आवळलं. शरीराला कणकण तापून उकळू लागला होता. आकाशाकडे बघितलं. ढगांची हालचाल होऊ लागली. पण नुसतीच हालचाल. क्षणभर वाटलं तेथून शक्य असेल तेवढ्या वेगात गंगेच्या दिशेनं धाव सुटावं आणि तिच्यात घालून घेतलेल्या तापलेल्या शरीराची धाव थंडगार करावी. त्या विचारानं मनगटावरचं उत्तरी सोडलं आणि ते खांद्यावर टाकून गंगेच्या दिशेने मी चालवू लागलो. दादा, थांब. मागून शोनानं हाक मारली. मी मागं वळून पाहिलं. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यात उभा राहून हात उंचावून तो मला थांबून म्हणायला सांगत होता. परत वळलो. आकाशाकडे पुन्हा पुन्हा पाहून मानेचे मनके शिणले होते. आता तर एकसारख्या टाळ्यांचा अविरत वर्षाव होत होता. नुसत्या टाळ्या, गोळवडीसारख्या मुसळधार पावसाच्या सरींसारख्या. दादा, आता अर्जुन आखाड्यात उतरला आहे. अर्जुन? अर्जुन का मानत त्याला एवढं? काय करणार आहे तो पराक्रम? माझ्या कानात चौबाजूंनी शब्दांचे बाण घुसू लागले. आतल्या आत आखाडा क्षणाला खरखडत होता. घोषणांच्या शब्दपुष्पांचा सडा पडत होता. तो बघा अर्जुन घोड्याच्या पाठीवरून हत्तीवरून परत घोड्यांच्या पाठीवर धावत पराक्रम करतो आहे. 2 खड्ग एकदम घेऊन तो दोन्ही हात सपायाने समोरच्या बलाढ्य दुष्करावर चालत आहे. क्षणात त्या दुष्करांची खड्ग हातातून उडून लावली आहेत. खाली मान घालून तो दुष्कर आखाड्याबाहेर चालला आहे. अर्जुनासारखा खडगवीर नाही. तो पहा, तो अर्जुन चक्राच्या आखाड्यात केव्हाच आला आहे. तो भव्य चक्र एखाद्या थाळीसारखं तो सहज फिरवितो. मध्येच त्या आकाशात लिल्या उंच उडवितो. परत ते केवळ एका बाणाच्या टोकावर पेलून धरतो आहे. बाणांचं त्याचं पुन्हा प्रक्षेपण करतो आहे. आता तो मल्लांच्या आखाड्यात उतरला आहे. किती पिळदार आहे त्याचं शरीर. आज छाती कशी आखाड्याच्या महाद्वारासारखी भव्य आहे. दंड आणि पोटऱ्या कोटाळ्यांच्या वेळसारख्या पिळदार आहेत. आखाड्यातल्या तांबड्या मातीवर त्याचं निळसर पिळदार शरीर शोभून दिसत आहे. अरे वा! क्षणारत्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्या दुर्गाला अर्जक पृथ्वावर सरळ उत्तानही केला होता. हा अर्जुन हे आखाडे केव्हा बदलतो आहे, केव्हा वेगळे पराक्रम करतो आहे तेच समजत नाही. इथे एकच अर्जुन आहे, तो की 13 आहेत. आता तो धनुर्धराचा वेश घालून धनुर्विद्येच्या आखाड्याकडे चालला आहे. विष्णूसारखा तो. भले अर्जुना, साधू पांडुपुत्रा, तुझ्यासारखा धनुर्धर शोधूनही अखंड आर्यावर्तात मिळणार नाही. आज तूच हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर राहणार. टाळ्या अविरत टाळ्या. पावसांच्या सरींना लाजवतील अशा कडकडीत टाळ्या. आरोळ्या, हल्लाकौल, गदारोळ. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. उथळलेलं रक्त, धनुर्वीर, कोंदटलेलं ढग, काळी पडलेली निस्तेज कुंडलं. सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर, नीलकमलांची गौरवमाला मिरवणूक. राजमाता शोना, हे असं काय होत आहे? मला जाऊ दे, मला गंगेकडं, नाहीतर मी जळून खाक होईल. कुंडलांचे बोळे कानात कोंबून त्यावर असह्यपणं तळहात दाबून मानवर करीत मी केवढ्या तरी मोठ्याने ओरडलो.
माझ्या शरीरातील कणकण कडकडीत तापला. असह्यपणाने मी शोणाच्या खांद्यावर संतप्त मस्तक टेकलं. माझ्या अंगातून कडकडीत घामाच्या धारा होऊ लागल्या. त्या कडकडीत पाण्यानं शोणाच्या खांद्याचं कातडं पोळू लागलं. शब्दांच्या इंगळांनी माझं मन पोळू लागलं. आत मात्र हल्ला कळत चालला होता. माझ्या डोळ्यांतून अगतिकीने जळजळीत उष्ण वास्त्र वाहते. तोपुगा अर्जुन एकाच वेळी असंख्य बाण असंख्य लक्ष मारतो आहे. टाळ्या आकाशात उडवलेली फळं वरच्यावर शेदतो आहे. त्या 2 तुकड्यांचे 4-4, 8 असे असंख्य तुकडे वरच्यावर करतो आहे. वर आकाशात फेकलेलं फळ असंख्य तुकडे होऊनच खाली पडतं आहे. टाळ्या टाळ्या. तो पहा त्या फेकलेला जिद्दम बाण वाकडा तिकडा होत म्हणे असंख्य अडथळे चुकून बरोबर लक्षात घुसला आहे. अखंड टाळ्या. आकाशात असंख्य बाण सोडून पावसाचं दृश्य तो दाखवत आहे. म्हणजे एखादा चंदेरी जिडम बाण वाकडा तिकडा सोडून त्याचे विजयाचे दृश्य निर्माण करतो आहे. टाळ्यांचा जल्लोष. आज आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. या अर्जुनासारखा वीर हस्तिनापुरात काय पण साऱ्या आर्यावर्तात मिळणार नाही. आता तो शेवटचा जात दाखवतो आहे. केवळ आवाज ऐकून तो लक्षवेध करणार आहे. त्याने डोळे वस्त्राने बांधले आहेत. ते एक सूचीबाण हाती घेऊन त्यानं त्या ओठाला लावून डोळे मिटले आहेत. आपल्या गुरुचं तो स्मरण करतो आहे. त्याच्या गुरुसारखा त्या द्रोणांसारखा त्रिभुवनात मिळणार नाही. भले वीर अर्जुना. अरे पांडुपुत्रा. कोणालाही समजायच्या आतच त्याने केवळ आवाज ऐकून तो सूचीबाण पाठीमागच्या भुंगणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अचूक मारला. त्याचं तोंड त्यानं बंद केलं आहे. शाब्बास सर्वश्रेष्ठ धनुर्धा. ते बघा गुरुद्रोणा. त्या कुत्र्याला सोडून घेऊन सर्वांना तो बाण दाखवत आहेत. कुणीतरी त्यांच्या हातात नीलकमलांची ती मानाची माला दिली आहे. नीलकमलांची माला. अजिंक्य धनुधर. ढगाळलेलं आकाश. एकच क्षण कीर्तीचा आणि मानाचा. एक क्षण. काय करू काय करू. माझं मन बाजूंनी आग लागलेल्या वणव्यातील पाखांसारखं तडफडू लागलं. शरीराचा कुंभ आता तापून तापून तडपणार काय. माझ्या डोळ्यांनी अधीर पाखड ढगांच्या ढिगाऱ्यावर टपाटप टोचा मारू लागली. त्या टोचांतून आवाज येऊ लागला. एक क्षण. त्या कर्णाच्या जीवनातील हा एकच क्षण आहे. केवळ एक क्षण. किती प्रचंड वेगाने हलतायत ते सगळे ढग. आकाशाचा समुद्र आज तो घुसळून काढणार आहेत की काय. शोणाचे खांदे गदा हलवीत मी आनंदाने ओरडलो. शोणा तोपक. आकाशाचा सम्राट. माझा गुरु माझी लाज राखण्यात ढगांच्या ढिगांचा मेंढरासारखा काळपासारखा पटाळतो आहे. तोही आनंदाने मला फडकून मिठू मारू लागला. ओरडला. दादा जात. तुझी कुंडलं परत चमकतायत. रोजच्या सारखी ती केवळ निळा प्रकाशच फेकीत नाहीत तर आता ती लाल झाली आहेत. काय म्हणतोय शोणा. माझी कुंडलं परत चमकतायत. होय दादा. आणि तो बघ तुझा गुरुदेव आकाशात निळनिळ छत शाळेत उभा आहे. त्यानं धुंदपणा दोन्ही आणि आकाशाकडे पाहिले. ठीक आहे मित्रांनो. यानंतर काय होतं आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर मित्रांनो तुम्हाला ही माझी कहाणी कशी वाटली. जर कहाणी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि बेल आयकॉनचं बटनही दाबून ठेवा. म्हणजे मी जसे नवीन व्हिडिओ बनवेल तुमच्याकडे आपोआप येतील आणि तुम्हाला त्याचा आस्वाद घेता येईल. ठीक आहे मित्रांनो.